जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला त्या टप्प्यात स्थगिती आदेश देण्यात आला। या निवडणुकीला 3 महिने स्थगिती आल्यानं जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या नेतेगिरीला नकळत स्टे आल्याची चर्चा रंगली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेत 3 कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था आहेत, त्यामध्ये सर्वाधिक मोठी नावाजलेली पतसंस्था म्हणून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पतसंस्था क्रमांक 1 यांचं नाव आहे। या पतसंस्थेवर अनेक वर्षापासून एकाच गटाचं वर्चस्व राहिलंय। पतसंस्थेमध्ये परिवर्तन करण्यासाठी अनेक संघटना एकत्रित येऊन दर 5 वर्षाला प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही। या पतसंस्थेची निवडणूक जवळ आली की जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांच्या नेतेगिरींची चर्चा सुरू होते। काही दिवसांनी जिल्हा परिषद विधी विभागाचे राजेश देशपांडे सेवानिवृत्त झाले। त्यांच्या कार्यक्रमात नेता कसा असावा यावर बरीच चर्चा रंगली। या नेतेगिरीची चर्चा या निवडणुकीमध्ये देखील सुरू होती। यंदा काही करून परिवर्तन होणारच या आविर्भावात असलेल्या काही नेत्यांना तर चेअरमन पदाचं स्वप्न पडल्याचं पाहायला मिळालं, पण शासनानं आहे त्या टप्प्यात निवडणुकीला स्थगिती दिल्यानं अनेकांचा हिरेमोड झालाय। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।